पापी जनास तारण्या गेला येशू क्रुसावरी त्या पाप्यात एक मी घोर पातकी त्या पाप्यात एक मी घोर पातकी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्क शुभवर्तमान अध्याय 5 व वचन 18 मध्ये असे लिहिले आहे, मग तो मछव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने जो पूर्वी भूतग्रस्त होता, ज्याला साखळदंडाने बांधले होते व तो साखळदंड तोडीत असे व त्याला वठणीवर आणण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते, तो नेहमी रात्रंदिवस कबरामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. त्याला त्याने बरे केले. अशा भयंकर स्थितीमध्ये असलेल्या भूतग्रस्ताला प्रभू येशू ख्रिस्ताने बरे केले. कदाचित आम्हाला असे वाटेल की ती भयंकर अशी स्थिती माझी नाही, मी बरा आहे. पण देवाच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्य जन्मतःच पापी आहे व त्याची स्थिती त्या भूतग्रस्तापेक्षा कितीतरी भयंकर आहे. कारण पापांची जर क्षमा नाही तर न्याय ठरलेला आहे व युगानुयुगीचे अग्नीचे सरोवर देखील ठरलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही शक्य आहे. तो आमची पूर्वीची स्थिती बदलू इच्छितो. त्यासाठीच तो देव असताना मानव होऊन ह्या जगात आला व सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले. देवाचा व मनुष्याचा समेट घडावा यासाठी त्याने आपले निर्दोष निष्कलंक रक्त वधस्तंभावर वाहू दिले व आपला प्राण दिला व सार्वकालिक मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले, स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले व त्याच्याच नावाने पापक्षमा मिळेल असा अधिकार त्याला दिला आहे. तर चला आपण त्या भयंकर पापापासून सुटूया, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपली पूर्वीची ओळख बदलण्यासाठी आला आहे. देव करो तुम्हाला स्वतःच्या पापाचा पश्चाताप होवो व त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून तिसरे दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे. देव तुमची पूर्वीची पापी स्थिती बदलण्यास तयार आहे व सार्वकालिक जीवन देण्यास तयार आहे व सार्वकालिक नरकाग्नीपासून वाचवण्यासाठी तयार आहे. क्रुसावरी त्या पाप्यात एक मी घोर पातकी.